हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये. चला तर आज आपण निघालेलो आहोत मुंबईला मी फर्स्ट टाईमच चालले, एक मीटिंग आहे त्याच्यासाठी. तर चला निघूयात. मग आता आपल्याला पिकअप करायचं आहे चव्हाण मॅडम आणि राजू सरांना. आपण येऊन थांबलेलो आहोत इथं. पुणे स्टेशनला जायचं आहे आम्हाला. ट्रेन आहे 5:30ची. आता निघालो. एक पार्टनर राहिला होता, त्याला घेण्यासाठी परत रिटर्न आलेले आहेत चव्हाण सर. या, नमस्कार, गुड मॉर्निंग. चला निघूयात. मग आता पोचलो पुणे स्टेशनला. बाय. आम्हाला सोडून निघतात येत. हे आहे पुणे स्टेशन. ऑब्वियसली सर्वांनी पाहिलंच असेल, सर्वजण खूप वेळा येऊन गेले असतील इथे. चला तर मग आपली ट्रेन मिस होईल म्हणून आम्ही गडबड करत आलो आतमध्ये, पण ट्रेन ऑलरेडी अर्धा तास लेट झाली होती. भेटली ट्रेन, जागा पण भेटली ट्रेनमध्ये. आता आपण आम्ही निघालोय आता पुण्याहून मुंबईला. चला तर मग आता पोहोचलोय पनवेलमध्ये पाहू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे. खूप गर्दी म्हणजे मुंगीसारखं माणूस आहे. तर आम्ही तिकीट काढायला गेले होते, पवार सर. आम्ही वेट करत होतो. तर चला म्हटलं आता आली. इथून पनवेलमधून दादर ट्रेन पकडली आम्ही. दादरला गेलो. ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. लोकल पकडली होती आम्ही. जशी तशी जागा भेटली थोडीशी बसायला, बसलो. मग म्हटलं चला आता थोडासा व्हिडिओ काढूया. तिथून पोचलो कॉन्फरन्सला. आम्हाला 1:30 वाजले पोहोचेपर्यंत. कंटिन्यू कॉन्फरन्स चालूच होते दिवसभर. लंच ब्रेक आणि टी टाईम होत होता फक्त. कॉन्फरन्स कंटिन्यू चालू राहिली संध्याकाळी 8:30पर्यंत. तिथून मग डिनरसाठी ब्रेक झाला. सर्वांनी डिनर केला. सर्वजण थकले होते. दिवसभर कंटिन्युअसली मीटिंग चालूच होती. मग नंतर रूम भेटली आम्हाला. रूममध्ये जाऊन मग आराम केला. चला तर मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा.